सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गड दिवस भाग 9. प्रियाची मैत्रीण प्रियांशकडे बघते आणि म्हणते, उखाणा घेईल, पण त्याआधी जर माझे जीजू उखाणा घेत असतील तरच. आणि आली ना वेळ प्रियांशवर. प्रियांश थोडा वेळ विचार करतो आणि मग म्हणतो, मला उखाणा घेता येत नाही, पण मी चांगली कविता करू शकतो. मी प्रियाला बघितल्यानंतर तिच्यासाठी एक कविता बनवली होती. तुमची हरकत नसेल तर तीच कविता म्हणून दाखवतो. सर्व अतिशय खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, आम्हाला तर फक्त 4 ओळी पाहिजे होत्या. इथे कोणीतरी एक पूर्ण कविताच म्हणणार आहे. आणि अशा वेळेस आलेला चान्स कोण सोडणार? प्रियाच्या सर्व मैत्रिणी एकत्रच ओरडल्या, आम्हाला चालेल, प्रियाला सुद्धा चालेल. प्रियाला अगदी प्रियांच्या जवळ बसवले आणि म्हणाल्या, हिच्यासाठीच तुम्ही कविता लिहिलेली आहे. मग ही अशी लांब उभी कशी राहणार? तिच्याकडे बघूनच म्हणावी लागेल तुम्हाला. मग आता ती कविता. एक होती प्रिया, थोडीफार भित्री, रसरशीत जशी संत्री, माझ्या घराची ती मंत्री. माझ्या मनाला आता एकच तंत्री, आठवण घेता तिची जगतो दिन रात्री. तीही प्रेम करते याची आहे खात्री, हो म्हणेल तरच वाजवेल तिच्या दारी वाजंत्री. अशी आहे माझी सुंदर गोड बायको प्रिया. प्रियांशने कविता म्हटल्यानंतर प्रियाचे गाल लाजून लाल झाले. ती फारच लाजत होती. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि आता सर्वांची नजर प्रियाकडे गेली. आता तिच्या मैत्रिणी प्रियाला म्हणाल्या, बघितलंस का प्रिया, प्रियांशरावांनी तुझ्यासाठी इतकी छान कविता लिहिली. तू सुद्धा काहीतरी म्हणून दाखव त्यांच्यासाठी. सर्वांनी आग्रह केला. प्रियाला काहीतरी करणे भागच होते. मग ती म्हणाली, मला काही कविता लिहिता येत नाही व म्हणताही येत नाही, परंतु मला आवडते ते पिक्चरचे गाणे मात्र मी त्यांच्यासाठी म्हणू शकते. त्यांची इच्छा असेल तर. प्रियांशने होकार दिला, परंतु तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, नाही, आम्हाला नाही चालणार. प्रियांशराव, तुम्हाला माहीत नाही, प्रियाला सुद्धा छान कविता करता येतात, परंतु ती तुम्हाला सांगणार नाही. आम्हाला माहिती आहे ना, लहानपणापासून नेहमी काही ना काहीतरी वहीच्या मागे लिहिलेले असायचे. कधी 4 ओळ्या तर कधी कविता. कशाला खोटं बोलतेस? आम्हाला माहिती आहे तुझ्याजवळ आजही या कार्यक्रमानिमित्त काहीतरी असेलच, पण तू बोलणार नाही. तू अशीच जा. असं असेल तर आम्ही सर्व तुझ्याशी कट्टी घेऊ. प्रियांश आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. ती मात्र आपल्या मैत्रिणी खरंच आपल्याशी बोलणार नाही या भीतीने त्यांच्याकडे पाहून म्हणाली, अगं आजचा दिवस माझा नाही, तिचा आहे. तिला उखाणा तर घेऊ द्या, मग मी म्हणेल कविता. प्रियाच्या सर्व मैत्रिणींनी लगेच मोर्चा प्रियाकडून साखरपुडा असलेल्या मैत्रिणीकडे नेला आणि तिला विनंती केली, बाई, तू तरी लवकरात लवकर उखाणा घे, म्हणजे आम्हाला प्रियाची नवीन कविता ऐकायला भेटेल. आणि ती सुद्धा लगेच उखाणा घेण्यासाठी तयार झाली. घाटाचे रस्ते मोठे आडवळणाचे, दिवस असतात कमी प्रेम करण्याचे, प्रेमात होतात म्हणे प्रेमवीर आंधळे. विनोदरावांचे नाव घेते, बंद करा आता ते हे वेडेवाकडे चाळे. तिचा उखाणा घ्यायचा संपला आणि लगेच सर्वांनी आपला मोर्चा पुन्हा प्रियाकडे नेला. प्रियाने एकदा प्रियांशकडे बघितले. प्रियांशने होकार देताच ती म्हणाली, अच्छा, ठीक आहे. खरंच वाटलंच नव्हतं मला भेटेल कुणी असे आपले. मन सारखं म्हणतंय चला माहेरचे हे दिवस सरले. सासर माहेर खेळ नवा, साजन असावा जवळी जरा. प्रेमच आहे त्याची दवा, खिळू नका अशा नजरा. नवे नवे असणारे बहाणे, कोण कोणाच्या प्रेमात किती दिवाने. नव्या संसाराचे नवीन जीवन गाणे, तुला सोडून एक क्षणही न दूर राहणे. कविता बोलता बोलताच अचानक प्रिया शांत झाली आणि पुढची ओळ प्रियांशने त्याच्या कवितेतून मांडून प्रियाची कविता पूर्ण केली. खरंच वाटलं नव्हतं मला, हसत हसत हृदयाचा तुकडा देईल कोणीतरी मला. वचन देतो जीव लावीन जीवाला, कुठेच काही कमी नाही पडणार आमच्या संसाराला. प्रियांशने प्रियाला हातात घेतला आणि तिच्याकडे पाहिले. तिनेही त्याच्याकडे पाहत पुढची
ओढ ओळ दोघांनी मिळून म्हटली. खरंच वाटलं नव्हतं आम्हाला. प्रेमात पडलोय आम्ही सांगतो तुम्हाला. सोडा वाट उशीर झालाय आम्हाला. भेटीला जीव तडफडतोय काय सांगू तुम्हाला. प्रियांश आणि प्रिया कविता म्हणत असताना एकमेकांमध्ये गुंतून गेले होते. कविता संपून गेली होती. सगळीकडे शांतता पसरली होती. अचानक सर्वांनी टाळ्याचा कहरच केला. प्रिया आणि प्रियांश भानावर आले. प्रियांचे जेवण झालेले होते, त्यामुळे त्याने इशाऱ्याने प्रियाला तशी खूण करून सांगितली. प्रिया जेवणासाठी आपल्या मैत्रिणीबरोबर गेली. पंक्तीमध्ये बसलेली असताना प्रियाला तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या, अगं आम्हाला वाटलं होतं की शिक्षक आहे तुझा नवरा. काय बाई रोज सकाळी उठा, डब्बा बनवा आणि 5 वाजता त्याची शाळा सुटली की घरी आल्यावर सुद्धा आला की थकला, किंवा मग शाळेतला अभ्यास तो तुला शिकवीन आणि बस असाच असेल तुझा बोरिंग संसार. पण इथे तर वेगळंच आहे बाबा. हा खूपच रोमॅन्टिक आहे. तुझा नवरा मस्त आहे. नशीब लागतं असा नवरा मिळायला. दिसायला सुद्धा खूप देखणा आहे आणि मनाने सुद्धा खूप चांगला आहे. 2-3 मैत्रिणी तर प्रियाच्या मागेच लागल्या. प्रियांशला जर एखादा भाऊ असेल किंवा एखादा चांगला मित्र असेल तर त्याचे स्थळ सुचव आम्हाला. प्रिया लांबून प्रियांशकडे बघत होती, जेवण करत होती आणि मनामध्ये हाच विचार चालू होता. खरंच काहीतरी मोठी पुण्य असेल, तेव्हाच तर प्रियांशसारखा पती आपल्याला भेटला आहे. एक सांगशील का प्रिया, तुझा नवरा एवढा रोमॅन्टिक आहे, मग शाळेत जातो की घरीच असतो दिवसभर? तुला असंच त्रास देत असतो का? काम वगैरे करू देतो की नाही घरातले? किंवा बेडरूममध्येच असतात दोघे जण? नको नको ते प्रश्न तिच्या मैत्रिणी तिला विचारत होत्या. प्रिया लाजून चूर होऊन चालली होती. प्रियाचा चेहरा सांगत होता, पण प्रिया मात्र काहीच बोलत नव्हती. मग शेवटी एका मैत्रिणीने तिचा हातच धरला व प्रियाला म्हणाली, आम्हाला पहिल्या रात्री काय झालं ते सांगितलं तरच घरी जाऊ देऊ, नाहीतर इथेच बसून ठेवू तुला. चल सांग. सुरुवात आधी कुणी केली, तू की त्याने? दुसरी मैत्रीण लगेच म्हणाली, कशाला ग असे बोरिंग प्रश्न विचारून टाइमपास कशाला करते? डायरेक्टच विचार ना, कुणी कुणी काय काय केले ते, कोण खाली कोण वर, सगळं काही. प्रिया सगळ्या मैत्रिणींकडे रागाने बघत म्हणाली, तुम्ही म्हणताय असं काहीच झालं नाही अजून आमच्या दोघांमध्ये. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण व त्यानंतर कुलदेवतेचे दर्शन. 4थ्या दिवशी आलेले पाहुणे गेले. 5व्या दिवशी थोडी सवलत मिळाली, परंतु आम्ही इतके थकलो होतो की असं काही करायला वेळच नाही मिळाला. आणि त्यानंतर तर मग मी इथे आले. अगदी हळूहळू जपून शब्द तंतोतंत बोलत प्रिया आपल्या मनातील जणू काही दुःख आपल्या मैत्रिणींना सांगत होती. आम्हाला खरं वाटत नाही आहे, पण तशी तू खोटं बोलणार नाही. ठीक आहे, मान्य करतो. इतके दिवस झाले तुमच्या दोघांमध्ये तसे काही झाले नाही, तरीसुद्धा तो इतका शांत कसा असू शकतो? त्याने जबरदस्ती करायचा प्रयत्न नाही केला का काही? आजकालच्या मुलांना एवढी सबुरी कुठे असते बाई? काही मुलं तर लग्नाच्या आधीच एक एक मैत्रीण आपला अनुभव सांगायला लागल्या होत्या आणि प्रिया मोठे मोठे डोळे करून फक्त ऐकत होती. साखरपुड्याच्या वेळेस तू बघितलंस ना, त्या मुलाने अंगठी घालताना सुद्धा आपल्या कोमलचा हात किती जोरात पकडला होता. तिला किती त्रास होत होता. त्याला मात्र मज्जा येत होती. मला नाही आवडत असं मुलांचं इतकी कठोरता कशी असते त्यांच्या प्रेमात सुद्धा. त्यांना कळत नाही का आम्हाला किती त्रास होतो त्यांचा? एक मुलगी नाक मुरडत प्रियाकडे बघत म्हणाली, काय ग प्रिया, प्रियांशने नाही का तुला कधी असा हात जोरात पकडला? तुला एकदम जोरात उठून आपल्या मिठीत घेतले, किस केलं का तुला कधी त्याने जबरदस्तीने? एकीने प्रियाला आपल्या अंगावर ओढतच विचारले. नाही, त्याने असे काहीच केले नाही. पण तू मात्र मला का ओढत आहेस? सोड, मला त्रास होत आहे आणि बघ आजूबाजूचे सगळे तुझ्याकडेच बघत आहेत. प्रिया तिला बोलली. प्रिया, सर्व काही ठीक आहे ना ग तुझं? असं नसतं बाई. लग्नानंतर तर नवऱ्या मुलाला एवढी घाई झालेली असते. तुझ्या नवऱ्याला काहीच घाई झालेली नाही. काही प्रॉब्लेम तर नाही ना? बघ बाई, नीट सगळं बघून घ्या.
उगाचच नको त्या शंका उत्पन्न करत एक मैत्रीण आगाऊ सल्ला द्यायला लागली. शेजारी एक समजूतदार बाई बसलेली होती. तिने ते ऐकले आणि लगेच सगळ्यांना मैत्रिणींना रागवत म्हणाल्या, मूर्खांनो, तिच्या मनामध्ये नको ते भूत नका घालू. प्रिया, असं काहीच नसतं. असतात काही काही माणसं समजूतदार. तुझा नवरा अगदी देव माणूस आहे. तू सुद्धा त्याची सेवा तशीच मनोभावे कर. या मूर्ख मुलींचे ऐकू नको. प्रियाच्या मैत्रिणींना त्या बाईचा बोलण्याचा राग आला. त्या पटकन तिथून उठल्या आणि जाऊ लागल्या. प्रिया त्या बाईजवळ बसलेली होती. ती बाई प्रियाला समजूनपणाच्या 4 गोष्टी सांगू लागली. प्रिया, लग्न म्हणजे शरीर संबंध ठेवण्यासाठी केलेला एक सौदा नसतो. ते फार पवित्र बंधन असते. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.